दरम्यान वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर मराठा समाजानंच नव्हे तर आता सगळ्याच समाजानं गांभीर्यानं दखल घेतली आहे। पिंपरी चिंचवड शहरात आज मराठा समाज, ओबीसी समाज, इतर 12 बलुतेदार समाजाची एक संयुक्त महत्त्वाची बैठक पार पडली। या बैठकीमध्ये सर्व समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी काही महत्त्वाचे ठराव पारित केले। आम्ही पुढच्या मीटिंगला समिती पण नेमणार आहेत। आम्ही गाववाईज समिती करणार आहे, आम्ही युवकांची देखील समिती करणार आहे आणि केवळ ह्या रूढी परंपराच नव्हे तर व्यावसायिकतेच्या माध्यमातून देखील तरुण कशा पद्धतीने या ठिकाणी स्टेबल होईल आणि कोणत्या कुटुंबाचं अशी ताकद नाही झाली पाहिजे अशी घाणेरडापणा करणार, भिकारडापणा करण्याची ती दहशत सुद्धा वैचारिक दहशत आम्ही निर्माण करणार आहे। एक लक्षात ठेवा, हा हुंडा हा कधीच बंद झालेला आहे, पण तो कोणता कागदावरचा। आम्ही एकमेकांना देत असतो, ज्याची ऐपत आहे, ज्याची द्यायची कुवत आहे। फक्त परत एकदा सांगतो, कर्ज काढून दिवाळी करू नका। सर्व समावेशक लोक होते, नुसता मराठा समाज असं काही नव्हता। यामध्ये माळी समाज होता आणि अनिष्ट 12 बलुतेदार सर्व समाज एकत्रित आला होता आणि ही काळाची गरज आहे। ईर्ष्या लागते। याने असं एवढं लग्न केलं, त्याला 5000 लोक होते, माझ्याला जास्त कसे येतील, माझा समाज माझ्यासाठी म्हणजे कसा जास्त जमवून मी मोठेपणा कसा मिळवेल, अशा प्रकारची स्पर्धा, ही स्पर्धा नकोय। भाऊसाहेबांनी सांगितलं ना की तुम्ही ऋण काढून सण करू नका, अशा प्रकारची भूमिका आज या ठिकाणी झालेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।